एक आई 9 महिने पोटात वाढवलेलं बाळ शेवटी वेदनेतून जन्म दिला. डोळ्यात पाणी, हृदयात आशा की माझ्या बाळाचं पहिलं रडं ऐकू येईल. पण तसं काहीच घडणार नाही. डॉक्टर म्हणाले बाळ मरण पावलंय. आईच्या हातात पोटाचा गोळा देऊन थेट अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करण्यात आलं. सारेजण सैरभैर, डोळ्यात पाणी, हातात निश्चित बाळ. पण जेव्हा त्या वृद्ध आजीने बाळाचं तोंड पाहिलं, एक क्षणभर तिच्या मनात चमक आली आणि तिने बाळ उचलून कुशीत घेतलं. त्या कुशीतून अचानक एक आवाज उमटला, रडण्याचा आवाज. हो, बाळ रडत होतं. मृत समजलेलं बाळ पुन्हा श्वास घेत होतं. जसं एखाद्या सिनेमात चमत्कार घडावा तसं. पण हे सत्य होतं. हा प्रसंग केवळ धक्का देणार नाही, तर डॉक्टरांच्या अमानुष बेपरवाही अधोरेखित करणार आहे. आईच्या पोटाच्या गोळ्याला मृत समजून सोपवणं आणि त्या निरागस जीवाला चित्तीसाठी तयार करणं ही केवळ मोठी चूक. या क्षणाला एकच प्रश्न उठतो, जर त्या आजीने बाळाकडे पुन्हा पाहिलं नसतं तर. नमस्कार मित्रांनो, मी दीपक इटणारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. विदर्भ लाईव्हवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. केज तालुक्यातील होळ गावातील एका महिलेला सोमवारी रात्री प्रसूतीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रात्रीच तिची प्रसूती झाली आणि एक अल्प वजनाच्या बालकाचा जन्म झाला. बाळ कसलीही हालचाल करत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि थेट नातेवाईकांच्या हाती सोपले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेण्याची तयारी सुरू केली. मात्र अचानक गावातील एका वृद्ध महिलेने त्या बाळाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यात काही हालचाली जाणवल्या. तिने तात्काळ बाळाला उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि तेवढ्यात बाळाने जोरात रडायला सुरुवात केली. हा धक्कादायक क्षण नातेवाईकांनी पाहून कोणतीही वेळ न दवडता पुन्हा रुग्णालयात धाव घेतली. सध्या त्या बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. डॉक्टर गणेश तोडगे यांनी सांगितले की बाळ प्रीमॅच्युअर अर्थात अपूर्ण गर्भावधीत जन्मले असल्यामुळे फक्त त्यांचं वजन 900 ग्राम होते. त्यामुळेच सुरुवातीला हालचाल नव्हत्या आणि मृत घोषित करण्यात आले असावे. तरीही रुग्णालयातील यंत्रणा आणि डॉक्टरांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जर वृद्ध आजीने बाळावर लक्ष दिलं नसतं तर ही चूक कोणत्या थराला गेली असती, असा संतप्त प्रश्न नातेवाईक आणि नागरिक उपस्थित करीत आहेत.